आज आपण हा लूक बघत आहोत. नमस्कार, माझं नाव वल्लरी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात आधी मी चेहरा मॉइश्चराइज करून घेते. ते मी हिमालयाचं मॉइश्चरायझर वापरते. नेक्स्ट मी प्रायमर लावून घेते. मी इथे इनसाइट कॉस्मेटिक्सचं प्रायमर यूज करते. डोळ्याभोवतीची काळी वर्तुळं झाकण्यासाठी तसेच तोंडाभोवतीचा काळपटपणा झाकण्यासाठी मी पीच कलरच्या कन्सिलरचा यूज करते. काळी वर्तुळं जास्त असतील तर तुम्ही ऑरेंज कन्सिलरचा यूजसुद्धा करू शकता. इथे मी ब्रशने कन्सिलर लावते. तुम्ही बोटाने सुद्धा हे कन्सिलर लावून घेऊ शकता. ऑरेंज कन्सिलर किंवा पीच कन्सिलर वापरताना प्रॉडक्ट थोडं घ्यायचं आणि ते हळूहळू ब्लेंड करायचं. खूप जास्त प्रॉडक्ट वापरलं तर नंतर ब्लेंड करायला ते अवघड पडतं. प्लस पूर्ण मेकअप झाल्यावरती ऑरेंजिश झाक दिसते, म्हणून कमी प्रॉडक्ट वापरा. नेक्स्ट मी एका ओल्या ब्युटी ब्लेंडरने फाउंडेशन ब्लेंड करून घेते. तुम्ही जर मेकअपमध्ये बिगिनर असाल तर अशा पद्धतीने फाउंडेशन लावणं सोपं होतं. ठिपके लावून जर तुम्ही लावायला गेला तर फाउंडेशन बरेचदा लवकर सेट होणार असल्याने तुम्हाला ते ब्लेंड करायला अवघड जातं, कारण त्या ठिपक्यांमध्येच ते फाउंडेशन सेट होऊन जातं. हेअरलाईनला पण अशा पद्धतीने ब्लेंड करून घ्यायचं आहे. नेक्स्ट मी चेहरा हायलाईट करण्यासाठी लाईट कलरचं कन्सिलर यूज करते. कन्सिलर लावल्यानंतर 2 मिनटं वेट करा. त्याच्यानंतर तुम्ही ते ब्लेंड करून घ्या. त्याच्यामुळे चांगला रिझल्ट मिळतो, कव्हरेज जास्त मिळतं. ओल्या ब्युटी ब्लेंडरने मी कन्सिलर ब्लेंड करून घेते. डोळ्याच्या भोवती जे कन्सिलर मी लावले आहे त्याने मी डोळ्याच्या वर पण बेस तयार करून घेणार आहे आयशॅडोसाठी. आज मला ड्यूई लुक पाहिजे असल्यामुळे मी क्रीम ब्लश यूज करते. अशा पद्धतीने मी ब्लश ब्लेंड करून घेते. सुरुवातीला जरी ते ब्लश जास्त वाटलं तरी नंतर ते ब्लेंड होऊन जातं. ब्युटी ब्लेंडरने मी ते ब्लेंड करून घेते. थोडंसं ब्लश मी नाकाच्या शेंड्याला पण लावलेलं आहे, त्याने फ्लश लुक येतो. नेक्स्ट मी कॉन्टुरिंग करून घेते. यासाठी पावडर कॉन्टूर मी यूज करते स्विस ब्युटीचं. जे ब्लश लावलं होतं त्याच्या खालीसुद्धा अशा पद्धतीने कॉन्टूर करून घ्यायचं आहे. कपाळसुद्धा कॉन्टूर करून घेते. कॉन्टुरिंग केलं नाही तर चेहरा लाईटमध्ये फ्लॅट दिसतो, त्यामुळे कॉन्टूर करणं महत्त्वाचं आहे. स्पेशली जेव्हा तुम्ही समारंभासाठी मेकअप करत असता आणि तिथे लाईट्स जास्त असतात. आयब्रोज फिल इन करण्यासाठी मी एका स्पोलीने त्या अशा खाली ब्रश करून घेतल्यात. एका ॲश ग्रे कलरच्या पेन्सिलने मी त्यावरून अशा फिल इन करून घेते. आयब्रोज फिल इन करण्यासाठी कधीही ब्लॅक कलरची पेन्सिल यूज नाही करायची, नाहीतर चेहरा एकदम हार्श दिसतो आणि आयब्रोज अननॅचरल दिसतात. नंतर मी स्पुलीने आयब्रोज अशा वर ब्रश करून घेते आणि खालून त्या फिल इन करून घेते. आय मेकअप जास्त काळ टिकावा आणि आयशॅडोचं पिगमेंट उठून दिसावे यासाठी मी आयशॅडो बेस यूज करते. सगळ्यात आधी एका पेन्सिल ब्रशने मी ही पर्पल शेड अशी अर्धा गोलाकार आकारात लावून घेणार आहे. डोळा उघडा ठेवून क्रीजचा अंदाज घ्यायचा आहे. तुमचे डोळे जर हुडेड असतील तर क्रीजच्या बऱ्याच वरती ही शेड लावून घ्यायची आहे. समोरून ही शेड दिसली पाहिजे. नंतर आपल्याला क्रीज कट करायची आहे. क्रीज कट केल्यानंतर सुद्धा ही शेड दिसून आली पाहिजे. इनर कॉर्नरपासून आउटर कॉर्नरपर्यंत अशा पद्धतीने ही शेड याच ब्रशने थोडी थोडी ब्लेंड करत डार्क करत जायचं आहे. नेक्स्ट मी एका छोट्या ब्लेंडिंग ब्रशने ही शेड आधी जी शेड लावली होती त्याला लागूनच ब्लेंड करून घेते आहे. ही शेड थोडीशी बाहेरपर्यंत ब्लेंड करून घ्यायची आहे आपल्याला. अशा पद्धतीने सर्क्युलर मोशन्समध्ये तुम्हाला ही शेड ब्लेंड करून घ्यायची आहे. नेक्स्ट मी एका फ्लॅट ब्रशने क्रीज कट करून घेते आहे. यासाठी मी कन्सिलरचा यूज करते आहे. क्रीज आपल्याला फक्त मिडलला कट करून घ्यायची आहे. वरच्या साईडला थोडं जास्त अंतर ठेवायचं आणि खाली थोडं नॅरो करत यायचं. नेक्स्ट मी त्या कन्सिलरवरती ही पिंक कलरची लाईट शेड यूज करत आहे. यासाठी तुम्ही फ्लॅट ब्रशचा यूज करू शकता. तुम्ही ही बोटाने सुद्धा लावून घेऊ शकता. त्या पिंक शेडवरती चमकदार शेड हवी आहे म्हणून मी मेबलिनचं पिंक हायलायटर यूज करते आहे. ते मी बोटाने लावून घेते आहे. क्रीज कट करण्यासाठी जी शेड यूज केली होती ती शेड मी परत इनर कॉर्नर आणि आउटर कॉर्नरला अशी लावून घेत आहे. पेन्सिल ब्रश यासाठी मी यूज करते आहे. लोअर लॅश लाईनसाठी ही आधीची पिंक शेड मी वापरणार आहे. यासाठी मी एका छोट्या ब्रशचा यूज करते आहे. ही शेड मी आतपर्यंत पसरून घेणार आहे, म्हणजेच पूर्ण लॅश लाईनला मी लावून घेते आहे. लॅश लाईनला एकदम लागून मी ही डार्क ब्राऊन शेड यूज करणार आहे. यासाठी मी अँग्युलर ब्रशचा यूज करते आहे. ही शेड एकदम इनर कॉर्नरपर्यंत नाही घ्यायची, डोळ्याच्या अर्ध्यापर्यंतच घ्यायची. नेक्स्ट मी डोळे टाईट लाईन करून घेते आहे, म्हणजे वरच्या पापण्यांना आतमध्ये वॉटर लाईनला काजळ लावून घेते आहे. खालच्या वॉटर लाईनला पण मी काजळ स्मच करून घेणार आहे.
नेक्स्ट मी फॉल्स लॅशेस लावून घेते आहे. फॉल्स लॅशेस लावताना आधी सेंटरला चिटकवायच्या, नंतर साईडने चिटकवून घ्यायच्या. फॉल्स लॅशेस लावण्यासाठी जो ग्लू लावतो तो लावल्यानंतर 30 सेकंड्स वेट करायचा, म्हणजे तो टॅकी होतो आणि लॅशेस नंतर पटकन लागतात. लिप पेन्सिलसाठी मी मॅकची बीटरूट ही पेन्सिल शेड यूज करते आहे. मी त्या लिप पेन्सिलने सगळे लिप्स फिल इन करून घेणार आहे फर्स्ट. नेक्स्ट मी एलेटिनची लिक्विड लिपस्टिक यूज करते आहे. सगळे प्रॉडक्ट्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्याच लिपस्टिकने मी बिंदी काढून घेते आहे. सो हा आहे फायनल लुक. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.